मधुनी गाईले अभंग सखा पांडुरंग दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग सखा पांडुरंग तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी दगडाच्या टाळामधून गाईले अभंग सखा पांडुरंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग सखा पांडुरंग वातो अवतार धरला कृष्णाचा तो संहार केला वातो अवतार धरला कंसाचा तो संहार केला मुक्त केले देवकीला मुक्त केले देवकीला सोडून तुरंग सखा पांडुरंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग सखा पांडुरंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग सखा पांडुरंग जय हरी सर्वसाधकांना जय हरी. मूळ म्हणलं तर जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावं पापवून करून नरदेव येतो प्राणी नरदेव येऊन हानी केली. बाबा म्हणून आपण या जन्माला कशासाठी आलो आणि आपण जन्माला येऊन करायचं काय आणि ह्या जन्माचा स्वार्थ करण्यासाठी आपल्याला आपण अनेक वेळा जन्म घेतलेला आहे. पण खरं म्हणलं तर मनुष्याचा जन्म कशासाठी आहे हा भक्तीसाठीच आहे. आणि भक्ती म्हणजे नेमकी करायची काय आणि भक्ती कुठं मिळते हा सद्गुरूला शरण गेले प्राप्त होत नाही. सद्गुरू म्हणजे काय तर शाश्वत वस्तूची ओळख करून देणारे सद्गुरू आणि असे सद्गुरू दुर्मिळ आहेत. असे कोट्यावधी माझे सद्गुरू आहेत आणि ते सद्गुरूंनी जे अनादिकाळाची भक्ती मला शिकवून दिलेली आहे त्याप्रमाणे हा आपलं गुरुकुल चाललेला आहे. साधकांची सेवा सद्गुरूंची सेवा आणि माऊलीची सेवा माझ्या हातून घडत आहे. एवढंच मी बोलून धन्यवाद देतो. प्रथमतः जय हरी. खरं तर आम्ही ज्यावेळी आमचं वय नव्हतं 16-17च्या वयाच्या कालावधीमध्ये आम्ही पुणे या ठिकाणी नोकरीनिमित्त गेले असता त्या ठिकाणी अध्यात्माचा कोणत्याही प्रकारचा गंध आम्हाला नव्हता आणि त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्या शेजारी राहणारे जे रणवरे कुटुंब होतं ह्या रणवरे कुटुंबानं सद्गुरू अण्णांची भेट घालून दिली आणि अण्णा त्यांच्या घरी कायम प्रवचनासाठी मार्गदर्शनासाठी येत असत आणि मग त्या ठिकाणी आम्ही अण्णांची प्रवचनं ऐकली. परंतु तितकी बुद्धी आमच्यामध्ये नव्हती की आम्ही त्या गोष्टी समजू शकू कारण अध्यात्माचं ज्ञान हे सखोल आहे. त्या बाबतीमध्ये सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु तो अभ्यास आमचा नव्हता. परंतु 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं जर हरिपाठसुद्धा सांगतो 4 वेद जाण 6 शास्त्रकारण 18 पुराणे हरिसी घाती. परंतु ही समजण्याची शक्ती आमच्यामध्ये नव्हती
आणि जे सद्गुरूच्या मुखामध्ये जो 5वा वेद आहे की जे सांगितल्यानंतर सहज आपल्या म्हणजे स्मरणामध्ये राहतं. तर वेळोवेळी आम्ही अण्णांना भेटायचो आणि अण्णांच्या घरी जाऊन ज्यावेळी अण्णांच्या कुटुंबानं जो आम्हाला लळा लावला, जीव लावला, त्या ठिकाणी आमच्या ब्रह्मलीन माई असतील तर माईंनी अगदी आईच्यावरती, आई जितकी माया करणार नाही त्याच्यापेक्षा अधिक माया ह्या माई आणि आजी त्या ठिकाणी आमच्यावरती करायच्या. आणि त्या ठिकाणी त्यामुळं आमचं त्या कुटुंबाबद्दलचं प्रेम द्विगुणित झालं. आणि कारण असेल की बहुत जन्माची पुण्यसामुग्री तरच नाम मुखाग्नी, आणि कुठंतरी पुण्य आमचं फळाला आलं म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाबरोबर आमचं प्रेम द्विगुणित झालं. आणि त्यातून सद्गुरू अण्णांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं अध्यात्मामध्ये की जो अभ्यास कदाचित आमच्या भाग्यामध्ये वाटत नव्हतं की ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल, कारण ते ज्ञान इतकं सोपंही नव्हतं, परंतु ते ज्ञान अण्णांनी कलाकलांनी मार्गदर्शनाने अगदी आमची वय वर्ष त्यावेळी 18-19 होतं आणि तिथपासून ह्या गोष्टीची सुरुवात झाली. आणि मग अगदी नुसतं आध्यात्मिकच ज्ञान नाही तर त्याबरोबर जीवनात जगत असताना आपण कोणत्या पद्धतीनं जगलो पाहिजे की तुम्ही परमार्थ हा कुणाच्या जीवावरती करायचा नाही आहे किंवा परमार्थावर पोट भरलं गेलं नाही पाहिजे. तर परमार्थ किंवा साधू संतांनी आजपर्यंत सद्गुरू संत ज्ञानोबराय असतील, सद्गुरू संत तुकोबराय असतील, नवनवे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, असे अनेक संत, कोणत्याही संतांनी हे ज्ञान देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान त्यांनी विना मोबदला सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. कारण प्रत्येक जीवाचं खरंच ध्येय हे संसार नाही आहे किंवा घर गाडी बंगला नाही आहे, तर त्या ठिकाणी ज्या ब्रह्माची ओळख त्याला व्हायला पाहिजे, ज्याच्यापासून आला आहे त्याच्यापर्यंत तो त्याच्यामध्ये त्याची ओळख व्हायला पाहिजे. खरं तर ओळख करायला जी हे देह जो दिला आहे तो ओळखी करता दिलेला आहे आणि त्याचाच खरा विसर पडला आहे. खरं तर अण्णांनी इतक्या सोप्या पद्धतीमध्ये परमार्थ सांगून दिला. तो व्यक्ती नोकरीला असो, ती गृहिणी असो, तो व्यावसायिक असो, तर आमच्याकडे 2च शब्द सांगितले जातात, भाऊ आणि ताई. तर त्या भाऊचा उद्योग जो आहे तो कोणत्याही प्रकारचा असला, तो व्यावसायिक असला, नोकरदार असला किंवा ती जी काही गृहिणी व्यावसायिक असो, नोकरदार असो किंवा गृहिणी असो, तर त्या ठिकाणी कामामध्ये नाम. आणि तुम्ही तुमचं काम करत असताना प्रत्येक श्वासावरती तुम्ही तुमचं नाम घेतलं पाहिजे, हा संदेश अण्णाने दिला. आणि संदेशच नाही तर ते अनुकरण करून दाखवलं. परमार्थामध्ये अण्णांकडून आम्ही जे पाहिलं की अण्णा मार्केटला सर्व्हिसला असताना सुद्धा की त्यांचं दिनचर्या जर बघितली पहाटे 4 पासून ते संध्याकाळी 10 पर्यंतची, आणि त्यामध्ये सुद्धा ते कशा पद्धतीनं जरी एखादा घरी कार्यक्रम, त्यांच्याकडं वर्षातनं एक गोकुळाष्टमीसारखा कार्यक्रम असायचा, परंतु कार्यक्रम आहे म्हणून मला माझ्या कामावरती सुट्टी घ्यायला पाहिजे, तर त्यांना ते कधी आवडलं नाही. कारण तुम्ही कष्ट करत असताना कष्टामध्येच भगवंत आहे. कारण कष्ट करत असताना प्रत्येक जो श्वास आहे त्या श्वासावरती तुम्ही नाम घेतलं पाहिजे, हे त्यांनी आम्हाला अनुकरणातून दाखवलं. आणि आमच्यासमोर ते अनुकरण आल्यामुळंच आम्हीसुद्धा त्याच पद्धतीने त्यांनी जी काही आम्हाला पायवाट घालून दिली त्या पायवाटेनेच चाललो, म्हणून आजपर्यंत आम्ही या इथंपर्यंत पोहोचलो. असंच त्यांनी सांगितलेलं गोष्टींचं अनुकरण आम्ही पुढे देखील करू. सर्व साधक परिवार त्या पद्धतीनं वागतोय. आज सगळ्या साधकांमध्ये जी प्रेम भावना आहे की अण्णांचं काय म्हणणं आहे की एखाद्या हारामध्ये वेगवेगळी फुलं असतात, ती कुठल्या बगीच्यातनं आलेत हे माहीत नसतं, परंतु ज्यावेळी ती एका धाग्यामध्ये ओवली जातात तेव्हा तो हार होतो. आणि त्याच पद्धतीनं की आज हे सगळे साधक एका धाग्यामध्ये ओवले गेलेत. आज प्रत्येकाच्या सगळ्या प्रसंगामध्ये हे साधक एक जीवानं राहतात, एक जीवानं कार्य करतात. त्याला जो धागा जोडला आहे तो संप्रदायाचा धागा आहे, तो नामाचा धागा आहे. आणि या नामामुळे हे सगळं मेळ एकत्र आणणं शक्य झालेलं आहे. माऊलींनी ज्याप्रमाणे वैष्णवांची मांदियाळी जमवली, त्यामध्ये संत शेणानावी, नरहरी सोनार, चोकामहार, संत गोरा कुंभार अशा विविध जाती धर्माची लोक भक्ती करू शकतात. हे माऊलींनी त्यावेळेला आपल्याला पुरावे ठेवले मागं. किंवा भक्ती करत असताना भक्ती ही जाती अप्रमाणे की कुठलाही जातीभेद न मानता, लहान उच्च नीच न समजता सकळाशी येते आया अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ही जी वैष्णवांची मांदियाळी माऊलींनी तुमच्या आमच्या समोर
उभी करून दाखवली. तेच माऊलींचं तत्त्व आम्ही समाजापुढं अगदी सोप्या भाषेत समजेल असं सांगतो की माऊलींनी काय केलं की जे 4 संप्रदाय आहेत ते एका ध्वजाखाली आणले आणि त्याला वारकरी संप्रदाय हे नाव दिलं. आणि माऊली खरं तर शैव संप्रदायाचे असून म्हणजे शिवभक्त असून सुद्धा त्यांची परंपरा आदिनाथापासून चालत आलेली, परंतु ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी विठोबाला शरण गेले. आणि विठोबाला शरण गेल्यानंतर त्यांनी काय केलं आहे, विठोबाचं तत्त्व, विठोबा म्हणजे काय हे तुम्हाला आम्हाला सोप्या भाषेत समजावं म्हणून की संसारी लोकांसाठी हरिपाठ सांगितला, मुमुक्षूंसाठी ज्ञानेश्वरी सांगितली, योग्यांसाठी चांगदेव पासष्टी सांगितली आणि मुक्तांसाठी अमृत अनुभव सांगितलं. आणि या 4ही ठिकाणी त्यांनी ज्ञानाशिवाय दुसरा विषयच नाही. आणि ज्ञानाची व्याख्या जोपर्यंत आपण साधक अवस्थेमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानाची व्याख्या समजत नाही. आज समाजामध्ये पाठांतराला ज्ञान समजलं जातं, लोक अभंग पाठ करतात आणि त्यांना तेच ज्ञान वाटतं, किंवा गीता पाठ करणे, ज्ञानेश्वरी पाठ करणे. तर तसं नाही. आमचं असं म्हणणं आहे की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, की जोपर्यंत तुम्हाला अनुभवाचं ज्ञान मिळत नाही तोपर्यंत भक्तीमध्ये तुम्ही अपुरे राहता. कारण बाबांनो, आज भक्तीमध्ये आत्मसाक्षात्कार घडून आणून देणारं जो संप्रदाय आहे तो संप्रत कालापासून चालत आलेला संप्रदाय हा एकमेव म्हणजे अनादि महाविष्णू मूळ अंश स्वरूपा आनंद संप्रदाय थोरे येथून या. आज समाजामध्ये तसं बघायला गेलं तर अनुभवाचं ज्ञान फक्त ह्या संप्रदायामध्ये मिळतं आणि त्या संप्रदायाचे आम्ही पाईक म्हणून कार्य करत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुळात मी दैनिक केसरीला काम करतो पत्रकार या नात्यानं. पत्रकार क्षेत्रात जे काय अनुभव येते ते माझ्या लेखणीतून उतरतो. पण माझा एक दुसरा अंग आहे ते म्हणजे संत साहित्य. संत साहित्यातली जी काही विचारसरणी आहे, विचारधारा आहे, ती विचारधारा मी माझ्या लेखणीतून उतरत असतो. ज्या वेळेला इथं कार्यक्रम होत असतो या गुरुकुलमध्ये, तर या गुरुकुलमध्ये जे कार्यक्रम होतात ते माझ्या पत्रकार क्षेत्रामध्ये, माझ्या बातमीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रेखाटन करून मी वाचकांच्या हातापर्यंत ते बातमी पोचवत असतो. आणि इथं जे घडत असते ते कुठली बातमी घडते तर संत साहित्याची बातमी घडते, विचाराची बातमी घडते. विचाराच्या देवाणघेण्याची जी काही इथं ही चालत असते ती आम्ही आमच्या पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही प्रसारित आणि लोकवाचकापर्यंत पोचवत असतो. धन्यवाद. झरा आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रवचन स्वतः सद्गुरू अण्णांनी अत्यंत प्रेमाने, जागरूकतेने आणि गुरुकृपेने स्वतः टाईप करून पाठवलेले आहे. म्हणजेच हा केवळ ग्रंथ नाही तर सद्गुरूंच्या स्पर्शाने पावन झालेला अमृत स्रोत आहे. आणि त्या अमृत स्रोताला शब्दरूप देण्याचे पुण्यकार्य सौ लाडूताई प्रभाकर सुतार मॅडम यांनी लॉकडाऊनच्या काळात अत्यंत निष्ठेने, श्रद्धेने पूर्ण केले. लाडूताई सुतार या शाळेत एक आदर्श शिक्षिका होत्या. पण जेव्हा लॉकडाऊनचा काळ आला, शाळा बंद झाल्या, सर्व काही थांबल्यासारखं वाटत होतं. अशा या शांत काळात माऊलींच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या प्रेरणेने त्यांनी या प्रवचनांना शब्दरूप देण्याचा संकल्प केला. माऊलींच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने अशाच एका सेवेतून जन्माला आला हा ग्रंथ वैष्णवांचे गुह्य, जो केवळ पुस्तक नाही तर भक्तीचा दीप आणि जीवनाला दिशा देणारा प्रकाश मार्ग आहे. चला तर मग या दिव्य क्षणाचा साक्षीदार होत आपल्या टाळ्यांच्या गजरात आणि आपल्या अंतकरणातील भावनांनी माऊलींच्या कृपेचा अनुभव घेत या पवित्र वैष्णवांचे गुह्य या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार होऊयात. मोठ्याने टाळ्या आल्या पाहिजेत सगळ्यांच्या, जोरात. आपण
या ग्रंथ प्रकाशनाचे उत्सव मूर्ती या ठिकाणी त्यांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल थोडं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय हरी. आज माऊली मंदिराच्या वर्धापन दिन तपपूर्ती सोहळ्यानिमित्त आपण सर्व साधक वर्ग एकत्र जमलो आहोत. सद्गुरू अण्णांची प्रवचने एकत्र करून त्याची हस्तलिखित प्रथम प्राथमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ मुख्याध्यापिका लाडूताई सुतार यांनी ही प्रत तयार केली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याचा आर्थिक भार उचलला ते मंदिराचे सदस्य सद्गुरूंचे पाईक शिवकुमार पाटील, आदिनाथ पवार, मनोज भोसले, विद्यमान अध्यक्ष प्रताप पाटील यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. ज्या मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम होत आहे ते मंदिर उभारणीसाठी ज्या ज्या मायबापांचा हातभार लागला आहे त्या सर्वांचे मी आभार मानते. विशेषतः ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते संजय माने सर, गाव इटकरे आणि नंदाताई सुतार, गोरेवाडी यांचेही मनपूर्वक आभार मानते. आज आपण ज्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहोत त्या निमित्ताने जमलेले मान्यवर त्यांचेही मी स्वागत करते. गुरुकुल विद्या विकास प्रतिष्ठान, घाटशीळ, मारुती मंदिर येथील ज्या विश्वस्तांची जतवरून आलतो नुकतंच वगैरे रात्री वेळ झाली, पण सर्वांना विनंती आहे या पुस्तकाची किंमत अण्णा किती आहे? 180 आहे. आजच्या या आपल्या सोहळ्यानिमित्त याची 150 रुपये किंमत ठेवलेली आहे. ज्यांना घेऊन जायचं आहे त्यांनी घेऊन जावा. एक लक्षात ठेवायचं, एक वेळा साडी नाही खरेदी झाली तर चालत, पण पुस्तक खरेदी होणं ही काळाची गरज आहे. एक लक्षात ठेवा, ही ज्ञानाचं भंडार आहे. आमच्याकडे ज्ञान नसतं तर आज आम्हाला अण्णांनी इकडे बोलवलंच नसतं. विचाराची धारणा तुमच्याकडे नसती तर आम्हाला अण्णांनी इकडे बोलवलं नसतं. आम्ही 1000 मुलामध्ये उभा राहतो, 1000 मुलांना ज्ञान देत असतो. ते ज्ञानाचं कवडचं एक लक्षात ठेवायचं. तुमच्याकडे ज्ञान नसेल तर तुम्ही मोकळा. एक लक्षात ठेवा, हा रूपी देह हा एक लक्षात ठेवायचं. म्हणून एका ठिकाणी सांगितले ज्ञानम सर्वसीम साध्यम. तुमच्यात ज्ञान असेल तर जग तुमच्या पायावर झोपतंय. तुमच्यात ज्ञान नसेल तर तुम्ही एम्प्टी माइंड. एक लक्षात ठेवा, एम्प्टी माइंड इज ब्रेवेड हाऊस. एक लक्षात, रिकामं मन ही सैतानं ठरतं. मग एकामेकाच्यात वाद तयार होतात आणि वादातून भांडणं होतात. एक लक्षात ठेवा, आमच्या घरातून कुणी जर आमच्या मिसेसनं जर वादावादी केली तर मी एक शब्द अजिबात बोलत नाही. अजिबात बोलत नाही. लक्षात ठेवायचं, किती ओरडले अजिबात बोलायचं नाही. त्यांचं टेम्परेचर 80च्या खाली 10वर येते. आणि शेवटच्या चरणात ते हळूच म्हणतात, नवा मी इतक्या वर्ष ओरडत्या तुम्ही ओ सुद्धा करत नाही. अगं तू जास्त ओरडली की मला राग जर आला तर मी याच्यापेक्षा जास्त ओरडेल. हा ताणतणाचा वाद आहे. हे लई दिवसाची गोष्ट नाही. प्रेमानं जगणं, चांगलं जेवणं आणि विचारानं जगणं ही काळाची गरज आहे. आनंद मिळवणं. ताण लाडूताई सुतार यांनी लॉकडाऊनच्या काळात ज्यांना प्रवचन करतील ते रेकॉर्डिंग करून ते शब्दरूपामध्ये कागदावरती उतरवले. त्यानंतर त्याची प्रिंटिंग तयार केली. या कामासाठी आदिनाथ, प्रताप पाटील, शिवकुमार यांचे हात लागलेत. म्हणजे हे पुस्तक आता तयार झाले, परंतु ह्याच्या पाठीमागे बरीच हात आहेत. प्रेरणा आहे, ऊर्जा आहे, उत्साह आहे. त्यासाठी त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मी असं सांगतो की ह्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे वैष्णवांचे गुह्य, धर्माचे पालन करणं पाखंड खंडनं, हेच आम्हा करणे काम बीजे वाळविनावे. ही वैष्णवांची गुह्य जी आहे, अनादी काळापासून जी आलेली परंपरा आहे, ती परंपरा हे त्याचा मेन गाभा जो आहे ते वैष्णवांचे गुह्य आहे. ते गुह्य आहे ते सद्गुरूंच्याकडून आपल्याला जे प्राप्त होतं ते गुह्य म्हणजे ते नाम. आणि ह्या नामाचा अनुभव आपल्याला येतो. आणि हे अनुभवाचं असलेलं पुस्तक किंवा ग्रंथ हा आज इथे प्रकाशित होतोय. ते अनुभवाचं जे ज्ञान आहे
अनुभवाची जी विद्या आहे त्या आपल्याला सद्गुरूंच्याकडून मिळाल्या आणि हे या पुस्तकामध्ये या प्रवचनामध्ये सर्व लिहिलेलं आहे. म्हणून नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरीव अनुभवावी, हे अनुभवाचं ज्ञान या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळं नित्यनेमानं या पुस्तकाचं वाचन जर केलं, मनन चिंतन जर केलं, ध्यान केलं, नामस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये जसं ज्ञानेश्वर म्हणतात की जाणतेने गुरु भजेजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. म्हणजे जसं झाडाला पाणी घातल्यानंतर ते प्रफुल्लित होतं, त्याची वाढ होते, त्याचं घातलेलं पाणी फळाफुलांना वेलीपर्यंत पोचतं, तसं हे जर पुस्तक वाचलं, त्याचं मनन चिंतन जर केलं तर तुमच्या देखील जीवनामध्ये आनंद उत्साह वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि या पुस्तकरूपी प्रकाशना निमित्त या ठिकाणी मी सर्व साधकांना देखील शुभेच्छा देतो की तुम्ही इथं आलात, तुमच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झालं. कारण कुणासाठी लिहायचं होतं तर ज्ञानेश्वरीमध्ये ये मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ कोरी, देणे घेणे अवघे सुखची वरी होऊ दे या जगा, हे मनोगत व्यक्त केलं. आणि ते माऊलींचं मनोगत पूर्ण करण्यासाठी मी माझं आयुष्य त्यासाठी समर्पण केले की अगदी खारीच्या वाटेने मी ते काम करतोय. आणि ते काम करत असताना हे जे वैष्णवांचं गुह्य पुस्तक तुमच्या आमच्यासमोर ग्रंथातला प्रत्येक शब्द साध्या सोप्या भाषेत मांडलेला आहे. साळुंकी बोलती मंजुळवाणी, बोलवता धनी वेगळाच असे. हे कार्य जरी तुम्हाला वाटत असेल की अण्णांनी केलं तर सर्वसामान्य जड जीव हे कार्य करू शकत नाही आहे. त्याच्यावरती सद्गुरूची कृपा झाली आणि त्या सद्गुरूच्या कृपेला आपण ज्यावेळेला पात्र ठरतो त्यावेळेला बुद्धीला फुलोरा चढतो आणि तुमच्या मुखातून प्रत्येक येणारा शब्द हा शास्त्र प्रमाण असतो. तर आजचं जे वैष्णवांचं गुह्य हे पुस्तक की सद्गुरूंच्या शब्दावर दृढ विश्वास ठेवून प्रत्येक साधकावर आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या मातृवात्सल्य ब्रह्मलीन कांताबाई पंडितराव पवार म्हणजे सर्व साधकांच्या लाडक्या कांता मावशी यांच्या चरणी मी हे पुस्तक समर्पित करतो. कारण बाबांनो, मी ज्या वेळेला मी प्रथम ह्या सांगली जिल्ह्यात पहिलं पाऊल ठेवलं ते त्यांच्या घरी आणि त्यांनी ह्या तत्त्वाचा स्वीकार केला, त्याला त्यांनी अनुमोदन दिलं आणि तिथून पुढं हा वटवृक्ष वाढला गेला. आणि आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. तर या पुस्तकाचे सर्व हक्क आता इथून पुढं माझा हक्क राहिलेला नाही आहे, तर सर्व हक्क गुरुकुल विद्या विकास प्रतिष्ठान घाटशीळ सांगली या संस्थेच्या अधीन आहेत. लक्षात आलं का? तर ह्याचं संगोपन करायचं. हे जे पुस्तक आहे हे प्रत्येक जीवापर्यंत म्हणजे प्रत्येक साधकापर्यंत का पोचवायचं आहे तर प्रत्येक जीवाला एक मोक्षाची कैवल्य प्राप्तीची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण ज्ञानेश्वरीचं कोण पारायण करतंय, कोण पाठांतर करतंय, वाचन करतंय. परंतु जसं आज ज्याप्रमाणे जरा रथवाले 2 मिनटं थांबा जरा. ज्याप्रमाणे आज आपल्याला प्रमुख पाहुण्या विद्याताई खोत की ह्या हाडांच्या डॉक्टर आहेत असं आपल्याला आबासाहेब शिंदेंनी सांगितलं. परंतु मी दुसरं एक सांगतो की ते हाडाच्या सद्गुरू सेवक आहेत. तर त्यांनी सद्गुरूप्रती जे प्रेम दाखवलेलं आहे, सद्गुरूवरती जो विश्वास टाकलेला आहे तो वाखाणण्यासारखा आहे. आणि त्याबद्दल ते लहानपणापासून की अण्णांचं आणि माझी जन्मतारखी एकच म्हणजे 2 महिन्याचा फरक आहे. लहानपणापासून आमचं घरात शेजारी घर आहे. अण्णांना जे लहानपणापासून वयाच्या 5व्या वर्षापासून आमच्या इथं दत्त मंदिर आहे एक डोंगरावरती, तर अण्णा तिथं चालत जायचे. किती बालवयातच कमीत कमी 6 ते 7 वर्षाचे असेल त्या काळात. आणि अण्णांनी एवढं खडतर कष्ट केलेलं आहे. अण्णांचे वडील 5व्या वर्षीच वारलेले आहेत लहानपणी. त्यामुळं अण्णांनी सगळा एवढा दुःखातून याच्यातून सावरून एक वेळ अण्णांचं असं होतं की अण्णा कॉलेजला जायचे. सकाळी पहाटे 4 वाजता उठायचे, मार्केटला जायचे. 7 वाजता मार्केट कमिटीमध्ये कामाला जायचे. तिथं 2 तास, 2 तासानंतर कांता शेठ पोमन यांच्या गाळ्यावरती काम करायचे.
12 वाजेपर्यंत, आणि त्याच्यानंतर कॉलेजला जायचे. कॉलेजवरने रात्री यायचे आणि पुण्यातील गोरपडी उद्यान म्हणे तिथं 24 तास लाईट असायची त्या उद्यानामध्ये. तिथं अण्णा रात्री अभ्यास करायचे. अण्णा 1986 साली ग्रॅज्युएट झालेले त्या काळात. आणि अण्णांसारखा हुशार माणूस. अण्णांनी मला सांगितलं की आपण लहानपण आपलं एकत्र गेलेलं आहे काय, तर तुम्ही आमच्याकडून माझ्याकडून अनुग्रह घेऊ नका. आणि अण्णांच्याकडे कुठलाही म्हणजे हे नाही. मला अनुग्रह दिल्यानंतर अण्णांनी म्हणजे वशिल्यावरती मला लगेच प्रबोध दिला नाही. मला प्रबोध मिळण्यासाठी 8 वर्ष लागली. आणि त्याच्यानंतर अण्णांनी एवढं कष्ट केलं या सगळ्यामध्ये. गावामध्ये आज गावामध्ये अण्णांना सुद्धा लहान मुलं सुद्धा इतकं प्रेमाने आणि ह्याचे हे करतात, वागवतात. मग आले की अण्णा सारखे करत असतात. अण्णांनी आमच्या गावात तुकाईचं देऊळ होतं, तिथं सुद्धा जीर्णोद्धार केला हे लहानपणीचं. आणि अण्णा सर्व क्षेत्रात निपुण आहेत. पोहण्यामध्ये सुद्धा एक, झाडावरती खेळण्यामध्ये एक पटायते, आणि कुस्तीमध्ये तर त्यांना चांगला अवॉर्ड मिळालं होतं त्या काळामध्ये जिल्हास्तरीय कुस्तीवरती एवढं. आणि ह्याचं अण्णांचं मी सगळं लहानपणापासूनचं जे आत्तापर्यंत सगळं चरित्र लिहिणार आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल एवढंच मी बोलतो. हे खूप असं गुरुगम्य गूढ ज्ञान या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये लिखित केलेलं आहे. तर हे जे झालं, तर माई गेल्यानंतर माईंच्या वैराग्यातून आलेले हे चिंतनातून मंथनातून आलेले हे शब्द हे पिढ्यानपिढ्या समाजाला मार्गदर्शक ठरतील. म्हणून भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला. हा लाभ सगळ्यांना झालेला आहे. हाडाचे डॉक्टर आहेत, हाडाचे साहित्यिक आहेत, हाडाचे सद्गुरू पण आहेत आमच्याकडं. त्यांच्या नसात नामाची रीत, भक्तीची रीत, नामाचा सहवास, आणि ते इतरांच्या हृदयात हृदयीची ते हृदयी त्यांनी पेरलेलं आहे, घातलेलं आहे. आणि या आज मला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच 30 मार्चला, आणि 60 वर्ष पूर्ण होतात म्हणून मी 60 पुस्तकं गुरुकुल विद्या विकास प्रतिष्ठानकडून खरेदी करत आहे. आणि 61वे चालू होत आहे. ते 61वे पुस्तक मला सद्गुरूंच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या सांगलीच्या शिलाताई बिनवडे ताई, त्यांना माझ्याकडून गिफ्ट असेल. तर खूप किती इथं सांगावं तेवढं थोडंच आहे. माझ्या सद्गुरूंच्या बद्दल शब्द कमीच आहेत. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे, जीव भावार्पण करायचं आहे संतांनी सांगितलं. तन मन धन, संतांना धनाची गरज नसते, ते कोणाकडून धनाची अपेक्षा करत नसतात. आणि जसं शास्त्रात लिहिलंय तसंच माझे सद्गुरू वागतात, याचा मला सार्थ अभिमान आहे आम्हा सर्व साधकांना. आणि म्हणून या ठिकाणी पार्ट 2 सर बोलले, म्हणजे मी जिवंत आहे तोपर्यंत पार्ट 2 पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेत आहे. जय हरी. त्यांची भाषा अगदी साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये आपल्याला समजून सांगण्याचं काम ह्या पुस्तकामधून केलेलं आहे. लक्षात ठेवा, खरं तर हे आपल्याला भविष्यासाठी लक्षात ठेवा. आज आपल्याला सद्गुरू प्रवचनांमधून की मार्गदर्शन करीत असतात, पण ही उद्याची आपल्याला आठवण असणार आहे. लक्षात ठेवा, भविष्यातली. त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक खरेदी करावं. शिंदे सरांनी सांगितलेलंच आहे की ह्या आता प्रत्येक पुस्तकाची जी किंमत आहे 180 रुपये आहे. पण आपल्या सर्वांसाठी आजच्या कार्यक्रमानिमित्तानं, प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं 150 रुपये ही किंमत लावलेली आहे. आणि याचा खरंच आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमासाठी खरं तर आमचे गुरुवर्य पद्माळे काका
आणि आमचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत आदिनाथ पवार, ह्या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलंय. 1 वर्षापासून जवळपास ह्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि बाकी सर्व कार्यकारी मंडळ, ह्या कार्यक्रमाने मंडळाने सुद्धा आपलं तन मन धन अर्पून अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. त्याबद्दल गुरुकुल विद्या विकास प्रतिष्ठान या संस्थेतर्फे या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि आता मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मान्यवरांचे सत्कार होतील आणि त्यानंतर हा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना जय हरी. आणि मला या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहता आला आणि 2 शब्द बोलता आले, यासाठी माझ्यासाठी हा खूप मोठा आणि भाग्याचा क्षण आहे. जय हरी. धन्यवाद अध्यक्षजी.